असं आहे की ज्या समस्या आहेत ना, समस्या म्हणजे लय मोठल्या आहेत. कुळ कायद्याच्या 100 वर्ष कुळ कायद्याच्या जमिनी चालू आहे, भांडणं चालू आहेत. तर बिल्डर लोकांनी अधिकारी दाबून पैसे देऊन ते कुळाच्या केशी त्यांच्या बाजूनं केल्या. कुळाच्या कणवरून जर आपण कापजेवर गेलो तर बाही लोक आणायचे, पिस्तूलनं उडू, मारू, हाणू, हे चालू आहे. त्याच्यात खासदार आमदार सुद्धा मिळवत. परत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची जे समस्या आहेत, पान रस्ते, शेतीचे रस्ते, शिवरस्ते, गाव रस्ते आज लोकांच्या या सांगण्यावरून बंद झालेत. हे सगळे शासनानं मोकळे करून द्यावा. शासन याला तहसील साहेबांना हातात जर निर्णय घेतला तर सगळे समस्या मोकळ्या होतील. आणि तहसील साहेबांना मी शुभेच्छा देतो का त्याने ते काम हातात घ्यावा आणि सगळे समस्या सोडवावा. प्रांत साहेबांनी लोकांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्याला जर तुम्ही भात पिकिता, कांदे पिकिता, तुम्ही कुठल्या शेतीमध्ये कष्ट करून पहा, तुम्हाला काय भेटत आहे, त्याच्यामध्ये काय निघत आहे शेतकऱ्याला ते बघा. तो शेतकरी हयात झाला आहे. शेतकरी एक दिवस शेती करायचा विसरून जाईल अशी परिस्थिती आली. आणि जे मोठुल्या समस्या आहेत शेतकऱ्यांच्या, यात तुम्ही सोडवा. शेतकरी राजा जागला तर तुम्ही जगसाल, नाही तर तुम्ही काय करणार? तुम्हाला काय अन्न भेटणार नाही. हे देशाला अन्न नाही भेटणार अशी परिस्थिती आली. शेतकरी किती कर्ज काढील, याच्याकडून कर्ज काढी, बँकेचे कर्ज काढील. बँकेसुद्धा कर्ज देते नाही शेतकऱ्यांना. मग तोंड पाहून शेतकऱ्यांना जे मोठले लोक आहेत, जे बिल्डर लोबीचे लोक आहेत, त्यांनाच बँकासुद्धा देतात, गरिबांना देते नाही. गरिबाचा माणूस गेला तर तिथं तुम्ही लाईनीत राहा. आणि मोठा माणूस मोठे करोडपती गेले, बिल्डर लोबीचे लोक गेले, त्यांना लगेच त्यांना लाईन नाही लागत. त्यांचे सगळे चेक अमाऊंट लगेच त्यांना जागाव भेटतं आहे. त्यांचे चेक लगेच मोडतात. शेतकऱ्याला 4-4 दिवस, 8-8 दिवस तिथं चक्रा मारावा लागतात. पंचायत समितीला गेला तिथंच तीच समस्या आहे. जिल्हा परिषदला गेली ती समस्या आहे. कुठल्याही कार्यालयात जा, दवाखान्यात गेलं तर म्हणे शासन म्हणतं आहे, आमच्या दवाखान्यात गेलं तर म्हणे वरून शासन आम्हाला औषधं देत नाही, तुम्ही खाजगी दवाखान्यात जा, खाजगी दवाखान्यातून त्या गोळ्या घ्या. अशी परिस्थिती चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, शासनाने भांडे काढलेत, ते भांडेसुद्धा पैसे घेऊ राहिले. कोण म्हणतं 1000 दे, कोण म्हणतं 500 दे. आणि तुमची ती लाडकी बहीण योजनेची काय म्हणतात तिला, आपले क्यावाश्या, या क्यावाश्यांनीच तर लाडकी बहिणींचे पैसे पुरे झाले. क्यावाश्या करताच लोक येडे झाले. काय आहे त्याच्यात ते क्यावाश्यांमध्ये? काय क्यावाश्या नाही? याच्या मागं सरकार नव्हते का? याच्या मागं कुठला सरकार नव्हता? होते ना सरकार. का तुम्हीच सरकार झाले ना? आता तुम्हीच मोठे देशामध्ये ऑनलाईन केलं ना, आमका हे केलं ते केलं. काही कोटीचे घोटाळे चाललेत ना तुमचे. रस्ते 6 पदरी आहेत तर 4 पदरी बनवायचे.
हे 6 पदरी तर 6च पदरी करा, 2 पदरी असं 4 पदरी असं 4च पदरी करा, 3 पदरी असं 3च पदरी करा. पण मात्र चुकू नका, शिवरस्ते चुकू नका, पानवटे रस्ते काढूनच घ्या. वन खात्याच्या जागा असतील तर काढू, वन खात्याच्या जागा वन खात्यानं ताब्यात घ्या. आणि एखादी एमआयडीसी होत असेल, गोरठाण ग्रुप ग्रामपंचायत गोरठाण या ठिकाणी वन खात्याची जागा आहे इनट, तिच्यावर एमआयडीसी बसवा. वझरखेड, दिंडोरी, मोखाडा, जव्हार, इकडं इगतपुरी, घोटी, इकडं सिन्नर, इकडं तळेगाव, दिंडोरी, इकडं वझर, पेठ, सुरगाणा, ह्या अशा ठिकाणीचे मुलं कामाला लागतील. असे कुठं भटकणार नाही, वाईट वळणाला लागणार नाही. घरोघरी दारूचे धंदे चालू झालेत, पत्ते चालू झालेत. शासन काय झोपलं काय नुसतं? म्हणे आम्ही खूप देश प्रगतीवर चालवला आहे. कुठला देश प्रगतीत चालवला आहे? देश बुडवाय घेतला आहे तुम्ही देश. मुख्यमंत्री साहेब तिने निधीतून लाडक्या बहिणींना म्हणे पैसे देतो. लाडक्या 2-2, 4-4 महिने पैसे भेटती नाही. शेतकऱ्यांना पैसे तुमचे पंतप्रधान आवाजचे पैसे नाही भेटती. आणि मुख्यमंत्री आवाजचे पैसे नाही भेटती. हे किती दिवस चालणार? एक काम करा, तुम्हाला योजना नाही द्यायचे देऊ नका. फक्त एकच काम करा, शेतकरी राजाला कधी जर तुम्ही फसवणूक केली तर तुम्हाला शेतकरी राजाला तुम्ही जर फसवित असाल ना, शेतकरी राजा तुम्हाला माफ करणारच नाही. ही बाळू धनगराची शपथ घेऊन सांगतो, आणि अहिल्याबाई होळकरांची शपथ, आणि बाबासाहेब आंबेडकरांची शपथ, आणि शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला कोणीच माफ करणार नाही. जगामध्ये कोणीच माफ करणार नाही. प्रत्येक गोष्टी तुम्हाला पैसे लागतात. प्रत्येक आपण साधा सरपंच निवडून देतो तर तो आपला बाप होतोय. झालो ना 5 वर्ष मी सरपंच होतो. अरे लोकांच्या घरोघरी जाऊन समस्या मांडल्या, लोकांच्या घरी जाऊन समस्या ज्या कुठली निधी आली असेल तर घरी जाऊन सांगितली, घरोघरी सांगितली. उपसरपंचच होतं तरी घरोघरी सांगितलं, मागं पुढं नाही सांगत. टाक्या बांधल्यात, एक थेंबर पाणी नाही त्या टाक्यांना बांधल्यात. शाळा सभामंडप बांधलं, टाक्या बांधल्यात, पाईपलाईनी केल्यात. तुम्ही स्वतः येऊन बघा. विहिरी काढल्यात, 5 परस विहीर काढायची, 2 परस विहीर चोरी गेली. रस्ते करायचे, डांबर चोरी गेला, आईल टाकायचा. तुम्ही रस्ते बघा, माळेगाव गोरठाण शिवरस्ता बघा, आपले धुमडी, शिरसगाव ते धुमडी, ते गणेशगाव, गोरठाण ते वाघेरा शिवरस्ता बघा येऊन. तो कागदपत्री झालेला आहे, डांबरी आहे का बघा तुम्ही येऊन, तुम्हाला दिसेल तो. तुम्ही स्वतः बघसाल का हे शासनाचं किती दुर्दैव आहे. शासन काय करतं याला नुसतं झोपा घेतं आहे का नुसते पैसे खायचे मांग आहे, नुसते खिसे भरायचे. 100 एकर जमीन आमदार असो, पंचायत समिती सभापती असो, जिल्हा परिषद सभापती असो की कोणी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, तुमच्यासारखे माणसं आज जगात नाही पाहिले. आणि चांगला माणूस, तुम्ही जर काम करणारा माणूस असेल त्याला तुम्ही लाचार बनवल्याशिवाय राहती नाही. लाचार झाले साहेब. आमच्या हर्सुल पोलीस स्टेशनला शिवाजी दादा बडे तसे साहेबही होणार नाही. हलायचा अधिकारी हलायचे आणि झाले राष्ट्रपती.
अब्दुल कलाम साहेब, नाही तर झाले सगळे भ्रष्टाचारी मिलिटरी सोडून ह्या जगात चांगला माणूस आज पार खायला निवडायला काहीच वाटत नाही का हा चांगला आहे म्हणून. हे काम करू शकतोय, बिलकुल काम करू शकत नाही. वन खात्याच्या जागा पडेल आहेत, गायरानं पडेल आहेत. तुम्हाला अनेक समस्या तुम्ही ते सोडवू शकतात. करायला घेतलं तर अनेक समस्या शेतकऱ्यांच्या. प्रत्येक तुम्ही एकच भाव द्या ना. तुम्ही व्यापारी लोकांना फक्त देऊ राहिले, तुमचे मोठले लोकच मोठले करू राहिले. आमचे गरीब लोक काय तसेच भीक मागत हिंडले पाहिजे का?